रेल्वेच्या विद्युतीकरणाला 100 वर्ष पूर्ण. मध्य रेल्वेने 5 स्टेशनवर साजरा केला ऐतिहासिक क्षण. मध्य रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 3 फेब्रुवारी 1925 रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस CST ते कुर्ला दरम्यान पहिली विद्युत रेल्वे धावली होती. या ऐतिहासिक घटनेला आज 100 वर्ष पूर्ण झाली असून त्या निमित्ताने मध्य रेल्वेने CST, कुर्ला, दादर, ठाणे आणि पनवेल या 5 प्रमुख स्थानकांवर शताब्दी सोहळा साजरा केला. या उत्सवाच्या निमित्ताने रेल्वे स्थानकांवर सुरेख रांगोळी सजवण्यात आली. तसेच त्या काळात वापरण्यात आलेली विद्युत उपकरणे खास प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. रेल्वेच्या विद्युतीकरणामुळे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक झाला आहे. कोळशावर चालणाऱ्या पहिल्या इंजिनपासून वाफेच्या इंजिनापर्यंतचा प्रवास गाठून भारतीय रेल्वेने विद्युत वाहनांच्या माध्यमातून आधुनिकतेकडे वाटचाल केली. या ऐतिहासिक प्रसंगी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना रेल्वेच्या प्रगतीचा आढावा देत भविष्यातील योजनांची माहिती दिली. नागरिक आणि रेल्वे प्रेमींनी या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद दिला. भारतीय रेल्वेच्या या ऐतिहासिक प्रवासाचा अभिमान बाळगणारा हा सोहळा अनेकांच्या स्मरणात राहील. थाने स्टेशन टोटल 5 स्टेशनों में 100 ईयर सेलिब्रेशन करे, जिसका एग्जीबिशन लगा है यहाँ पे और यहाँ पे डिस्प्ले करे पुराने इक्विपमेंट जो डीसी गाड़ी में रखते थे, जो ट्रैक्शन के सिस्टम है डिस्प्ले करने के लिए हेरिटेज सिस्टम में जो गाड़ी पहले पुराने वाली गाड़ी में जो इक्विपमेंट रखते थे वो यहाँ पे डिस्प्ले लगे और रंगोली यहाँ पे पूरा रंगोली सिस्टम लगा है पुराने और नई गाड़ी का। और पूरे जितने भी हमारे पैसेंजर्स हैं उनके रिक्वेस्ट है कि कोई हेरिटेज का अपना देखने के लिए जो डिस्प्ले किए, नॉर्मली ये डिस्प्ले ओपन पब्लिक में नहीं रहता, ये आज 100 ईयर सेलिब्रेशन के लिए डिस्प्ले रखे थाने स्टेशन में। सबसे हम रिक्वेस्ट करेंगे आगे अपना देखें। उससे पहले हमारे डीसी में चलते थे 4 डब्बे के शुरू करे, फिर 9 डब्बे में फिर 12 डब्बे, प्रेजेंटली 15 डब्बे और 12 डब्बे गाड़ी चल रही। पहले डीसी गाड़ी से अभी इलेक्ट्रिक AC में कन्वर्ट हुआ, अल्टरनेटिंग करंट में अभी 3 फेज सिस्टम कन्वर्ट हुआ एडवांस टेक्नोलॉजी में। अभी AC रैक भी दिया, AC रैक पे चल रही है सेम ही। ये स्टेप बाय स्टेप अपग्रेडेशन और डेव्हलपमेंट होते. आपले स्टेशन आपल्या जर विद्युतीकरणला जे 100 वर्ष पूर्ण झाले, पहिल्यांदा रेट्रो DC रेक मध्ये चालत होते, आता त्याच्यामध्ये भरपूर सुधारणा होऊन आता वंदे भारत सारखी गाडी चालते आहे. तरी भारताच्या दृष्टीने मोठी प्रगती आहे. म्हणजे इलेक्ट्रिक 100 वर्षामध्ये आज जवळजवळ 140-150च्या स्पीडने आमची वंदे भारत चालते आहे. हा एवढा मोठा विकास झालेला आहे रेल्वेमध्ये आणि लोकांना त्याचा फायदा होत आहे. म्हणजे आपापल्या म्हणजे जिथे फिरायला जायचं आहे किंवा कुठे गावाला जायचं आहे त्या लोकांना हा आधुनिक रेल्वेचा भरपूर फायदा झालेला आहे. त्यामध्ये म्हणजे लोकांना एक उत्सुकता असते की नवीन नवीन टेक्नॉलॉजी कशी येते, नवीन नवीन सुधारणा कशा होतात. तर त्या सुधारणाच्या बाबतीत आमच्या जे आहेत लोको शेड्स आहेत आणि जे कारशेड आहेत त्याने आपले पार्ट जे आहेत ते प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत.